क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सकाळ उत्तर समूहातर्फे दरवर्षी राबविण्यात येणारी चित्रकला स्पर्धा यावर्षी पळसण या दुर्गम भागात पोहोचली आहे। शासकीय आश्रमशाळा पळसण, जिल्हा परिषद शाळा पळसण तसेच राजे धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालय बोरगाव, जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1 या केंद्रांवर चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली। विशेषतः पळसण येथील शासकीय आश्रमशाळेत गळवळ, शिरीषपाडा, मोरडा, करंजुलपेठ, भवाडा, राक्षसभुवन, बोरपाडा, मेरदांड, भेनशेत, खोबळा, धुरापाडा, सागपाडा या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। सुरगाणा येथील केंद्रावर शासकीय मुलींचे वसतिगृह येथील अधीक्षिका प्रज्ञा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेज, ITI महाविद्यालय विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या। समाज कल्याण वसतिगृह, नवजीवन मुलींचे वसतिगृह, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, नूतन विद्यामंदिर सुरगाणा, गिरिजा देवी इंग्लिश मीडियम स्कूल बोरमाळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। एरवी सुट्टीच्या दिवशी नित्यनियमाने आई वडिलांच्या सोबत शेतात राबणारी मुले चित्रकला स्पर्धेत रंगली होती। निसर्गातील पाना फुलांचा रंग, पशुपक्ष्यांची दुनिया, अनुभवलेली यात्रा, मंदिरांचा कळस हे सर्व आपापल्या परीने चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर मनसोक्तपणे शाळेच्या मैदानावर झाडांच्या सावलीत ठाण मांडत तर कुठे लाकडी ओंडक्यावर बसून चित्र रेखाटली। या कामी केंद्र प्रमुख उकाराम भोये, मुख्याध्यापक सुरेश जाधव, रतन चौधरी, यशवंत देशमुख, सुरगाणा कला शिक्षक माधव वाघमारे, मानी शाळेतील कला शिक्षक भरत पवार, हेमंत बागुल, पळसण येथील शिक्षिका प्रीती बनकर, बोरगाव येथील प्राचार्य वाघ, MV हाके, MN देवरे, GI देशमुख आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।